जी शस्त्रक्रिया होती ही 3 दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता. तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागला. आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन, सीनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत, डॉक्टर मॅडम ही जी शस्त्रक्रिया आहे एनेस्थेटिस्ट डॉक्टर संजय महात्पुरे पण होते आणि सर डॉक्टर निलेश पाटील पेडियाट्रिशियन आहे. मेडिकली ही शस्त्रक्रिया किती चॅलेंजिंग होती, काय कॉम्प्लिकेशन्स आले? शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता, ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो, तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते. तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं. त्याचं ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं. बच्चे को कितने टाके लगे? टाके का कुछ नहीं रहता, पेट में आधा पेट काटा जाता है ऑलमोस्ट. मॅडम ह्या अशा रेअर केसेस असतात, काय नेमक्या म्हणजे कशामुळे असं होतं किंवा काय मेडिकली काय सांगू शकतो? मेडिकली असं आहे की ते जेव्हा बाळ डेव्हलप होतं सुरुवातीला, तर जसं आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युट्रसमध्ये न इम्प्लांट होता जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं. माउथ टू माउथ पब्लिसिटी इतकी झालेली आहे की हे बच्चू डिलिव्हरीसाठीच छत्रपती संभाजीनगरला जात होतं, पण तिथच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वुमन्स हॉस्पिटलनं ते सीझर शस्त्रक्रिया केली. त्यांचं पण बुलढाणा आरोग्य खात्याचं मी अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारमण्य करून आपल्या दवाखान्याचं इतकी लौकिकता पाहून त्यांनी विभागीय संदर्भ सेवा इथं प्लॅस्टिक सर्जन जे नावाजलेले सर्जन आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यातले, डॉक्टर उषा गजबे मॅडम आणि डॉक्टर सर्जन नवीन चौधरी सर, हे इतके नावाजलेले सर्जन आपल्या इथं लाभलेले आहे. आणि सरचं जेव्हापासून या दोघांचं जोपासून 2007पासून हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे तेव्हापासून यांची अविरत सेवा इथं चालवली आहे आणि इतके डिफिकल्टी चॅलेंजिंग केसेस हे करत इथं आलेले आहे आणि हे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात ती चॅलेंजिंग केस होती आणि ते इतके चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार झालेली आहे की याचं आम्हाला सगळ्याला आणि चमूला सगळं आम्ही त्यांचं अनुमोदन करतो, अभिनंदन करतो. आणि सार्वजनिक आरोग्य खात्याचं आमचे मिनिस्टर आष्टीकर साहेब यांचं आम्ही अभिनंदन करतो. नंतर त्याच्यानंतर आमचे डेप्युटी डायरेक्टर सर कमले, त्याच्यावर मी ॲडमिट केलं बाईला, त्याला प्रॉब्लेम झाली ती, अंगावर वाढ लागलं होतं, त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून. त्याच्यानंतर डबल ॲडमिट केला बाईला बुलढाणा, तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं सिझर केलेलं आहे. पहिले 2 सिझर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं. आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं, 2 मुलं काढलं, त्याच्याबद्दल मी त्याचा बी धन्यवाद करतो. आणि सरकाराशी विनंती करतो की अशा हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे. आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला, कोणा बाईला कोणाला काही बी त्रास असला असेल लेकराला, तर या दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथं इलाज व्हायला पाहिजे, असं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. तुमच्या मुलाची आता ऑपरेशन झालेलं आहे, ती चांगली आहे, काय नेमक्या भावना आहेत, काय भीती होती का? सर भीती वाटेल सर की लहान मूळ आहे, कसं होते काय होते काय नाही, पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांनी सांगितलं, आम्हाला विश्वास दिला की तुम्ही बेफिकर राहा, आमच्याकडे जर बोलावलं गेलं आहे पेशंट तर आमच्यावर विश्वास ठेवा. त्या विश्वासानुसार आम्ही कायम राहिलो सर. त्याने ऑपरेशन सक्सेस केलं. तुमचं नाव काय? माझं नाव कृष्णा प्रकाश सोडकर. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.